जय भीम जय संविधान. आज महापरिनिर्वाणाचा व्हिडिओ मी टाकणारच होता, पण उशीर झाला. त्या व्हिडिओला मी आज टाकत आहे. धर्म नाही, जात नाही, मानवतेचा धर्म दिला. धर्म नाही, जात नाही, मानवतेचा धर्म दिला. अज्ञानाची रात्र हटून ज्ञानाचा सूर्योदय केला. शिकायला उभा राहिला व हक्क दिला. जीवनपणी त्यांना माझे कोटी कोटी नमन बाबा, कोटी कोटी नमन. आज हा महापरिनिर्वाण दिन. प्रिय विद्यार्थ्यांनो, आजचा दिवस हा फक्त एक महापुरुषाला आजचा दिवस आहे. फक्त एक महापुरुषाला आठवण्याचा दिवस नाही. आजचा दिवस एका महापुरुषा विचारवंताच्या नावाने उजळणा दिनाचा आहे. महामानव मार्गावर पुन्हा चालणारे एक महाप्रकाश पूजनचा करणारा आपला दिवस आहे. 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण दिन झाले आहे. हा दिवस एक असा दिवस की ज्या दिवशी भारताने एक सूर्य गमावला, पण त्या दिवशी प्रकाशकिरणी आजही प्रत्येक भारतीयाला मार्ग दाखवत आहे. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका लहानशा मुलाला शाळेत वेगळं बसवलं जायचं, तरी त्यांनी हाताला पाण्याचा स्पर्श होऊ देत नव्हते. त्यांच्या मनात एकच प्रश्न राहायचा की मी कमी कशात आहे, माझ्यासारखा अपमान का होत आहे. आणि प्रश्नातून जन्म घेतो एका महापुरुषांचा, रामजी आंबेडकर बाबा. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन द्यायचे. भिवा, तू शिकलास तर आपल्या समाजाचा व आपल्या समाजाचा कल्याण होते. आपल्या समाजाला तू पुढे नेऊ शकतोस. त्यांच्या मनात ही कायम ही प्रश्न उमगत होते. लहानपणी मिळालेले दुःख त्यांनी कधीच शाप मानले नाही. तो त्यांच्या आयुष्याची जिद्द बनले, प्रेरणा बनली, शक्ती बनली. जगाने त्यांना तोडले, पण तेही स्वतःच्या अंतःकरणाने कधी मोडू दिला नाही. इतिहास प्रत्येक क्रांतिकारकाचा जन्म घेतो. जन्म एका वेदनेतूनच होतो. वेदनेतून उभा राहिला तो म्हणजे माझा भीम. आम्हाला फक्त या रात्र ही फक्त शिक्षणाची नव्हती, स्वतःला घडवण्याची व समाजाला घडवण्याची होती. कारण आकार देण्यासाठी त्यांना घरात दिवा नव्हता, पण त्यांच्या मनाला उजेडाने जगाला प्रकाश दिले. पुस्तक खरेदी करायला पैसे नव्हते, तरी त्या ज्ञानाची भूक अमर्यादित होती. रात्री उशिरापर्यंत वाचन, अभ्यास करून चिंतन, स्वतःला घडवणे व समाजाला घडवणे ही मनात जिद्द व काळजी बाबासाहेबांनी आपल्या मनात घर करून ठेवली होती. PhD